माझ्या डेची सुरुवात झाली या 1 ग्लास पाण्यानं. पण पाणी थोडं कोमट करून घेतलं. नंतर 1 लिंबू घेतला, जे 2 तुकडे केले आणि माझ्या पाण्यामध्ये ओतलं. हे माझं होतं सकाळचं वेट लॉस ड्रिंक. दिवाळीमध्ये 4 किलो वेट वाढल्यामुळं थोडं मी वेटबद्दल सिरियस झाले आणि म्हटलं आता थोडं सिरियस होऊया. हे ग्लासभर पाणी पिऊन मी निघाले जिमला. दरवाजा बंद करून जिमची बॅग घेऊन मी निघाले होते जिमला. आधी मी माझी गाडी आहे की नाही ती चेक करते पहिल्यांदा. गेटजवळ गेले आणि पहिल्यांदा गाडी बघितली. माझी क्रेटा तर होती. रात्री पाऊस पडला होता आणि राधेची जर्नीमुळे ती खूपच खराब झाली होती. आणि आमचं शालू तर कुठे दिसतच नव्हता, पण शालू होता. शालू आपल्या कामामध्ये मग्न होता. शालू 5 वाजता उठून स्वतःचं काम पूर्ण करून ड्युटी संपवायच्या मार्गावरती असतो. त्याला म्हटलं जरा गेट ओपन कर, पण तो कामातच बिझी होता. सध्या तरी शालूची नाईट ड्युटी सुरू होती आणि नाईटमध्ये असताना त्याला कामं कमी असतात म्हणून तो सुस्ताला जागा करायला लागलाय. स्वतःचं काम आवरून शालू गेट उघडायला निघाला आणि मी मात्र माझ्या गाडीकडे निघाले. सकाळच्या वेळी मॉर्निंग मंत्रा म्हणजेच रेडिओ सिटी 94.3 FM हा माझा सोबती असतो. तुळजा छोटी असल्या कारणानं मी एनीटाईम सेफ्टी यूज करते. एनीटाईम बेल्ट लावून कार चालवते. तुम्हीसुद्धा ड्रायव्हिंग करताना बेल्ट लावून ड्रायव्हिंग करा. कार चालू केल्यानंतर कारने अचानकच इंडिकेटर दिला की लो प्रेशर. पण मी तशीच कार घेऊन जिमला गेली. गाडी पार्क करून मी जिमच्या रोडला जायला निघाले. जिममध्ये लेडीज आणि जेंट्स लोक खूप वेगवेगळे असतात. जिममध्ये आज ट्रेनरला सुट्टी असल्या कारणानं मी टाईमपास केला आणि परत माझ्या गाडीकडे निघाले. थोडासा उजेड झालेला बघून मी खुश होते. गाडी बसले आणि गाडी घेऊन मी माझ्या घरी निघाले. परत आतासुद्धा गाडीमध्ये माझं मॉर्निंग मंत्रा फ्रेंडच असतो. घरी येऊन चहा करण्यासाठी चहापत्ती काढली आणि म्हटलं गरम गरम चहा प्यावी. पण काय, गॅसवरती दूध तापायला ठेवलं आणि दूधच ओतू गेलं. जाऊ दे, सोमवार होता, म्हटलं शंकराला दिलं गेलं. आज मी नाश्त्याला काकडी आणि टॉमॅटो खायचा प्लॅन केला होता. गेल्यानंतर पटापटा काकडी कापली, टॉमॅटो कापला, त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकलं. चाट मसाला शोधला पण सापडला नाही. जाऊ दे म्हटलं असंच खावं आणि हा माझा नाश्ता तयार करून घेतला. पण मी हे खाल्लं. पण माझ्या घरामध्ये तुळजा असते, तुळजाला काय करू हा प्रश्न पडला. तुळजाला एक मस्तपैकी थेपला लाटला मेथीचा आणि तिला खाऊ घालायचा प्लॅन केला. नंतर मी तुळजाला शेंगदाण्याची चटणी आवडते म्हणून शेंगदाण्याची चटणी बनवायला सुरुवात केली. तर का ठेवली तर खराब होऊन जाते म्हणून म्हटलं थोडीशीच करावी. थोडे शेंगदाणे घेतले, भाजले त्याला. ही चटणी बनवायची साधी आणि सिंपल माझी रेसिपी आहे. मी शेंगदाणे भाजून घेते, नंतर शेंगदाण्यामध्ये लसूण, थोडंसं मीठ, हळद आणि जिरं टाकते आणि त्याला फक्त मिक्सरवरून 2 राऊंड मारून घेते. शेंगदाण्याची चटणी करून मी माझा हा दिवस संपवून टाकला. दुपार माझी मी अशी घालवली. थँक्यू.